नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण सराव पेपर क्रमांक 22 सोडवलेला आहे। चला विद्यार्थी मित्रांनो कालचा हा पहिला प्रश्न होता। कारण पहिलं दुसरं आणि तिसरं हे पायातील वाहना आहेत, तर हा वाहनाचा प्रकार नाही, हे सॉक्स आहेत, ते वाहना घालण्यापूर्वी आपण पायामध्ये घालतो। ठीक आहे, ओके। चला जवळपास सर्वांचं उत्तर बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न चुकला होता त्यांच्या देखील लक्षात आलं असेल। पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा। बाकीचे जे चित्र आहेत त्यामध्ये ही मुलगी चालताना दिसते, पायाचा वापर केला आहे। मुलगा पळतोय, तो सुद्धा पायाचा वापर करून पळतोय। तिसरा चित्रामध्ये, चौथ्या चित्रामध्ये देखील मुलगा आहे, तो उड्या मारतोय, तो देखील पायाचा वापर करतोय। पण हे 2 नंबरचं चित्र आहे ते रांगण्याची क्रिया आहे आणि या रांगण्याच्या क्रियेमध्ये पायासोबत हातांचा देखील वापर झालेला आहे। ओके, चला पुढे प्रश्न तिसरा। बघा याच्यामध्ये ज्या काही 4 आकृत्या आहेत, 4 आकृत्यांपैकी एक आकृती आपल्याला कुठल्या तरी बाबतीत वेगळी असणार आहे। चला बघूया। या ठिकाणी काळं वर्तुळ आहे, त्याच्या बाजूला हे पांढरं वर्तुळ, तर हे 2 सारखे वर्तुळ त्याच्या एकमेकाच्या विरुद्ध आहेत। दुसऱ्या आकृतीमध्ये तसंच आहे, फक्त काळ्याच्या बाजूला म्हणजे जागा बदलली, पण त्याच्या विरुद्ध बाजूला पांढराच आहे आणि हे मात्र एकमेकाच्या विरुद्धच आहेत। पर्याय क्रमांक 3 मध्ये काळ्याच्या विरुद्ध बाजूला नाही, इथं जे पांढरं वर्तुळ पाहिजे होतं तसं न राहता या ठिकाणी काळ्याच्या शेजारीच हे पांढरं वर्तुळ आहे, तर हे 2 वर्तुळ देखील समोरासमोर न राहता शेजारी आहेत। पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील 1-2 सारखीच परिस्थिती आहे, काळ्याच्या विरुद्ध बाजूला पांढरा आहे आणि हे 2 वर्तुळ एकमेकाच्या समोर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये सारखेपणा आहे, तर पर्याय क्रमांक 3 यामधील आकृती ही वेगळी आहे। चला पुढे जाऊ। आपला प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाच्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन झालं होतं। चला बघूया प्रश्न हा। कारण या पुस्तकामध्ये याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 नोंदवलं आहे, पण यातील दुसरा संबंध तो म्हणजे बाहेरची आकृती आणि आतील आकृती यामध्ये फरक आहे। इथे या ठिकाणी देखील तशीच परिस्थिती आहे, बाहेरची आकृती आणि आतील आकृती वेगळे, इथं देखील तसंच आहे, बाहेरची आकृती आणि आतील आकृती ही वेगळी आहे। तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र दोन्ही आकृत्या या एकसारख्या असल्यामुळे हा पर्याय आपण उत्तर म्हणून निश्चित केलं होतं, पण याच पुस्तकामध्ये याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असं निश्चित केलेलं आहे। त्याचं कारण असं पुस्तकामध्ये याचं स्पष्टीकरण असं दिलं आहे की बाकीच्या ज्या आकृत्या आहेत, मधली आकृती बाहेरच्या आकृतीला स्पर्श झालेली नाही, असा या 1, 2, 3 मध्ये संबंध दिसतोय, तर 4 मध्ये तसा संबंध दिसत नाही। 4 मध्ये बाहेरची आकृती ही आतील आकृती आणि बाहेरची आकृती यांचा एकमेकाला स्पर्श झाला आहे असं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये आहे, पण माझ्या मते हे अगदी योग्य होतं म्हणून मी याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित केलं आहे। शक्यतो विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये 2 प्रकारचे संबंध असतील असे यामध्ये प्रश्न येत नाहीत। जर असा प्रश्न आलाच परीक्षेमध्ये तर तो परीक्षा मंडळाला तो रद्द करावा लागतो, ज्यात एकापेक्षा 2 शक्यतेने उत्तर निघत असेल तर। ठीक आहे, चला पुढे जाऊ। पुढचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न क्रमांक 5। यस, चला हुबेहूब आकृती आपल्याला शोधायची, प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती आपल्याला उत्तर पर्यायातून शोधायची आहे। चला, ज्यांचे जे प्रश्न चुकले होते त्यावरती काळजीपूर्वक लक्ष द्यायचे। ओके, प्रश्नाकृतीच्या प्रत्येक भागाची आपण तुलना करूया। वर्तुळ सर्व ठिकाणी आहे, त्रिकोण हा पण सर्व ठिकाणी आहे, त्याच्या आतमध्ये असलेला त्रिकोण तो पण सर्व ठिकाणी व्यवस्थित दिसतोय। याच्यामध्ये असलेल्या या रेषा त्या बघा, इथं मात्र ही रेष जी आहे ती पूर्ण दाखवलेली अशी, म्हणून याच्याशी ती जुळत नाही, प्रश्नाकृतीशी रद्द करूया। चला पर्याय क्रमांक 2 मध्ये ही खालच्या बाजूला जी रेषा दाखवली ती इथं दिसत नाही, जी की इथं दाखवली, त्यामुळे हा पर्याय रद्द होतो। आता पर्याय क्रमांक 3 पाहू।
पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, या ठिकाणी ही जी आहे तिन्ही कोपऱ्यातून आलेल्या रेषा त्या आतपर्यंत गेलेल्या नाहीत, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये त्या पूर्णपणे आतमध्ये ह्या गेलेल्या दाखवल्या आहेत, म्हणून हा देखील पर्याय आपण रद्द करतो आहोत. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाकृतीचे प्रत्येक भाग आपल्याला जुळताना दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. या आकृतीचा भाग आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी गॅप नाही, पण इथं आपल्याला रिकामी स्पेस दिसते बघा, त्याला जुळलेलं नाही, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतो. या सगळ्या रेषा इथं बघा सरळ आहेत, पण या ठिकाणी वक्र रेषा दाखवल्यात, म्हणून हा पर्याय रद्द होतो. इथं कसल्याही प्रकारचं मध्ये चिन्ह नाही, पण इथं हे गुणाकारात चिन्ह आपल्याला दिसते, त्यामुळे हा पर्याय रद्द होतो. तर बाकी सर्व पर्याय व्यवस्थित या आकृतीमध्ये जुळताना दिसत आहेत. प्रश्नाकृतीचे सर्वच्या सर्व भाग हे पर्याय क्रमांक 4च्या आकृतीशी आपल्याला जुळताना दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर 4 हे आपण निश्चित करतोय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. या ठिकाणी असलेल्या आकृतीमधील हे जे काळे ठिपके आहेत आपण त्याचं निरीक्षण करूया. वरच्या बाजूला 1 सगळ्याच ठिकाणी आहेत, या ठिकाणी 2 ते पण सर्वच ठिकाणी आहेत, या ठिकाणी 4 याची स्थिती 4 आहेत, पण इथं 4 वेगळ्या पद्धतीने दाखवलेत, म्हणून हा पर्याय रद्द. इथं व्यवस्थित आहेत, इथं 3च दाखवलेत, रद्द. या ठिकाणी देखील 4 आहेत. चला, या ठिकाणचं 3 ठिपके ते पण आहेत. हा जो भाग आहे याचा खालचा भाग काळा आहे, इथं तो वरचा भाग काळा दाखवला आहे, म्हणून हा पर्याय रद्द झाला. आता पर्याय क्रमांक 1, 2, 3 रद्द झाले. चौथा पर्याय, यामध्ये सर्व भाग प्रश्नाकृतीशी जुळताना दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, चला प्रश्न क्रमांक 8 तुमच्यासमोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या भागाचे आपल्याला निरीक्षण करायचे. वरच्या बाजूला असलेल्या या वक्ररेषा इथं आहेत, इथं आहेत, या ठिकाणी त्या नाहीत, रद्द. इथं पण त्या आहेत. चला पुढं, त्यानंतर हा चौरस, या रेषा ज्या आहेत त्या बघूत आपण, इथं जुळत आहेत. या ठिकाणी हा जो भाग आहे तो इथं वक्र दाखवला आहे थोडासा, म्हणून हा पर्याय रद्द होतो. तर ही रेषा पूर्णपणे या ठिकाणी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी एक भाग आणखीन एक्स्ट्रा वाढलेला आहे, म्हणून हा पर्याय रद्द होतो. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये सर्वच्या सर्व भाग हे आपल्याला या आकृतीशी जुळताना दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चला पुढे जाऊ. पुढचा 9वा प्रश्न आपल्या समोर येते. आकृती पूर्ण करा या घटकावर आधारित असलेला. यस, आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे. 1, 2, 3 क्रमांकाचे चौरस दिसते, आपल्याला चौथा क्रमांकाचा चौरस नाही. इथं आपल्याला याचा याच्याशी काही संबंध नाही, याचा देखील याच्याशी आपल्याला काही संबंध दिसत नाही, पण एक मात्र संबंध आपल्याला दिसतो की यात ह्या जर रेषा आपण वाढवल्या, या आणि या देखील आपण वाढवल्या, म्हणजे अशा पद्धतीने 3, तर ज्या ठिकाणी ते रेषा जुळल्यानंतर जे चौरस तयार होतात त्यामध्ये काळे वर्तुळ आहेत. मग इथं किती झालेत, तर एकूण 1, 2, 3, 4, म्हणजे इथं काळ्या वर्तुळ आपल्याला 1, 2, 3 आणि 4 पाहिजेत. ओके, 4 पद्धती, अशा पद्धतीचे हे जे वर्तुळ आहेत ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये व्यवस्थित दिसत आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. या ठिकाणचा 1, 2, 3 क्रमांकाचे चौरस आहेत, चौथा चौरस या ठिकाणी दिसत नाही. जे विद्यार्थी नवीन आहेत, विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक पहा. श्रीमाळी, काय बाळा, काय चालू तुझं? पालक जर त्याच्या बाजूला असतील तर लक्ष द्या, बाकीचे इमोजी वगैरे टाकू नका, ठीक आहे. 1, 2, 3 क्रमांकाच्या चौरसामध्ये आपल्याला आकृत्या दिसतात, चौथा चौरस रिकामा आहे. या ठिकाणी काय संबंध दिसतो, 1चं या ठिकाणी प्रतिबिंब आहे, म्हणजे या 3चं प्रतिबिंब आपल्याला इथं पाहिजे. या वर्तुळाचं प्रतिबिंब या ठिकाणी अशा पद्धतीने दिसेल, तर या 3 रेषा या कोपऱ्यामध्ये आपल्याला अशा दिसतील तिरप्या. चला, अशा पद्धतीचं चित्र रेखाटन कुठे आहे ते बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये इथं रेषा नाहीत, रद्द करूया. इथं रेषा आहेत पण 2च आहेत, ते बी रद्द. या ठिकाणी 3 रेषा आणि या 2 अशा वक्ररेषा पण इथं व्यवस्थित आहेत, म्हणून हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी इथल्या सरळ रेषा नाहीत, म्हणून हा पर्याय रद्द होतो. चला विद्यार्थी मित्रांनो, समजला असेल हा प्रश्न. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेऊ आपण. यस, प्रश्न क्रमांक 11. या ठिकाणी देखील 1, 2 आणि 3 क्रमांकाचा चौरस आहे, तर चौथं चौरस हे रिकामं आहे.
काय संबंध दिसतो इथं आपण पाहू. हा जो चौरस दिसतोय याचं प्रतिबिंब इथं 1 क्रमांकाच्या चौरसाचं प्रतिबिंब इथं आहे. तर 3 क्रमांकाच्या चौरसाचं प्रतिबिंब आपल्याला या बाजूला पाहिजे. ही जी रेषा आहे या रेषेचं प्रतिबिंब आपल्याला असं दिसेल. या ठिकाणचा हा वर्तुळ पूर्ण होणारा भाग असा असेल. ह्या ठिपक्याचं प्रतिबिंब इथं दिसेल. ही जी रेषा आहे तिरपी त्याचं प्रतिबिंब अशा पद्धतीने दिसेल आणि ही जी आणखीन एक रेषा आहे आपल्याला ती इथं आपल्याला अशी दिसेल. चला, हे जे रेखाटन आपण केलं विद्यार्थी मित्रांनो ते आता नेमकं कुठल्या आकृतीमध्ये जुळताना आपल्याला दिसतंय ते बघूया. या कोपऱ्यामध्ये आपल्याला वर्तुळ आणि ठिपका पाहिजे. इथं एक आहे, इथे एक आहे, बाकी या दोन्हीमध्ये नाही, रद्द करू. चला, या ठिकाणी ही रेषा पाहिजे या बाजूला, पण ती दुसऱ्या वेगळ्या बाजूला करूया म्हणून हा पर्याय रद्द होतो. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये या रेषा व्यवस्थित दिसत आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 12 कालचा. यस, 1, 2, 3 आणि 4 चौरसापैकी चौथा चौरस नाही. या ठिकाणचा देखील संबंध या 1चं प्रतिबिंब इथं आहे, म्हणजे 3 क्रमांकाच्या चौरसाचं प्रतिबिंब इथं पाहिजे. सर्वप्रथम ही वक्ररेषा अशा पद्धतीने इथं असेल. त्यानंतर ही सरळ रेषा इथपर्यंत असेल. त्यानंतरचा या पद्धतीचा हा भाग आपल्याला दिसेल. चला, हे जे रेखाटन आपण या चौरसात केले ते रेखाटन आता कुठल्या पर्यायाशी जुळताना दिसतं बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये ते व्यवस्थित जुळते, 2 मध्ये वक्रभाग नाही, 3 मध्ये या ठिकाणी असलेला हा भाग जो इथपर्यंत जायला पाहिजे होता तो इकडं आलाय, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणची ही खालची रेषा नाही म्हणून हा रद्द होतो. चला, समजला. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 13. मालिका संबंध या घटकावर आधारित असलेला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या 3 आकृत्यांमध्ये एक मालिका संबंध असतो. तो मालिका संबंध आपल्याला ओळखायचा. यात जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी समजून घ्या. 3 आकृत्या आहेत. 3 आकृत्यांमध्ये पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत, दुसऱ्यातून तिसऱ्यात एक विशिष्ट असा क्रमाने बदलत चालल्यात आकृत्या. कशा बदलत चालल्या बघा. हा जो षटकोन आहे तो षटकोन थोडासा आपल्याला फिरलेला दिसतो, म्हणजे या ठिकाणचा जो हा त्रिकोण होता या बाजूवर तो या बाजूवर आला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये. आता तिसऱ्या आकृतीत तो पुन्हा या बाजूवर आला आहे इथं. आता चौथ्या आकृतीमध्ये तो इथं असला पाहिजे आणि या बाजूवर असलेला हा त्रिकोण आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये व्यवस्थित दिसत आहे आणि त्यामध्ये असलेल्या रेषा देखील आडव्या व्यवस्थित इथं दिसत आहेत म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. चला, प्रश्न क्रमांक 14. संबंध बघा कसा बदलत चाललाय. यात असलेल्या आकृत्या नेमक्या कोणत्या दिशेने कुठे चालल्यात त्या पाहू आपण. चला, या ठिकाणी जे हे 2 बाजूला वर्तुळ असलेली आकृती आहे पुढच्या आकृतीमध्ये इथं आहे, म्हणजे ती घड्याळाच्या दिशेने एक एक घर पुढे चाललेली आहे, बरोबर. इथली आकृती इथं आहे, म्हणजे या ठिकाणची आकृती इथं आलेली आहे. इथली आकृती या ठिकाणी आले आणि इथली आकृती बघा ती इथं दिसते. घड्याळाच्या दिशेने, या दिशेने घड्याळ कसं फिरतं त्या दिशेने या मधल्या आकृत्या या पुढे चाललेल्या आहेत. बाहेरील आकृती मात्र स्थिर आहे, ठीक आहे. आता हे जे वर्तुळाचं होतं ते इथं दिसते, त्याच्या पुढचं बघा इथं आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये हे जे वर्तुळाचं आहे ते आपल्याला इथं दिसणार आहे. ते आपण शोधूया. सर्वप्रथम कुठे ही आकृती खालच्या बाजूला, इथं नाही, रद्द. इथं आहे, या ठिकाणी देखील नाही, रद्द. इथं आहे. चला, 2 आकृत्यामध्ये आपल्याला ते रचना दिसते. पुढे बघू. आता त्याच्यानंतर हा जो चौरस असलेला भाग होता तो या ठिकाणी पाहिजे, तो इथं आहे, इथं पण आहे. चला, त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला वरच्या बाजूला पाहिजे, तो इथं दिसतोय, इथं पण आहे. त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला इथं पाहिजे, पण ही रचना इथं व्यवस्थित आहे, या ठिकाणी मात्र ते जे बाणाचे टोक आहेत त्यांची दिशा बदलली आहे म्हणून ही आकृती देखील आपण आता रद्द करतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे 15वा प्रश्न. चला, प्रश्न क्रमांक 15 काळजीपूर्वक पहा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी देखील पाहायचं आहे. संबंध कसा बदलत चाललाय ते पहा.
या ठिकाणची असलेली वर्तुळ आणि त्यामध्ये वर्तुळ हे 4 भाग दिसत आहेत. तर या ठिकाणी या बाजूला हा भाग रेखांकित आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो भाग जशाच तसा आहे, पण इथं आणखीन हा मधला जो वर्तुळ आहे त्यामध्ये तो रेखांकित भाग वाढलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे, तर हा जो भाग रेखांकित होता तो या ठिकाणी आला आहे, मधला भाग पुन्हा एकदा याच पद्धतीने तो कोरा आहे. आता इथं जसा बदल झाला आहे तसाच बदल या ठिकाणी होणार आहे, म्हणजे हे जशाच तसा असेल आणि वर्तुळामध्ये आपल्याला या ठिकाणी रेखांकित केलेला भाग आपल्याला दिसेल. चला, या कोपऱ्यामध्ये असलेला रेखांकित भाग आणि वर्तुळ रेखांकित कुठे दिसतोय बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये वर्तुळ रेखांकित नाही, या ठिकाणी आहे पण हा भाग रेखांकित आहे म्हणून रद्द. या ठिकाणी वर्तुळ रेखांकित नाही, मधला रद्द. या ठिकाणी आपण जसं पाहिजे होतं तशा पद्धतीचं रेखांकित केलेले भाग दोन्ही दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 16. चला, ही जी आकृती आहे चौरस जशाच तसा प्रत्येक ठिकाणी, पण या ठिकाणचा हा जो वरचा भाग वक्ररेषा होता, दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या उजवीकडचा भाग म्हणजे तो या बाजूचा भाग आहे, इथं तसे 2 वक्र भाग आहेत. तिसऱ्या आकृतीत या बाजूला आणि 3 आहेत. चौथ्या आकृतीत इथं आणि 4 पाहिजेत. या ठिकाणी 4 कुठे आहेत बघा, 2 मध्ये आणि 4 मध्ये, बाकीचे पर्याय रद्द. चला, त्यानंतर हे जे मध्ये फुल्लीचं चिन्ह आहे त्याचा बदल आणि हे जे वर्तुळ आहे त्यामध्ये काय बदल होत चालला बघा. फुल्लीचं चिन्ह या ठिकाणी होतं, दुसऱ्या आकृतीत इथं म्हणजे इथं आलेलं आहे ते, ओके. तिसऱ्या आकृतीत पुन्हा ते मध्यभागी आलेले आणि चौथ्या आकृतीत ते या ठिकाणी असलं पाहिजे. वर्तुळाचं बघा, वर्तुळ इथं होतं त्यानंतर ते मध्यभागी आहे, तिसऱ्या आकृतीत इथं आहे, चौथ्या आकृतीत या फुल्लीच्या जागेवरती पाहिजे. म्हणजे बदल इथं फुल्लीच्या जागेवर वर्तुळ आणि वर्तुळाच्या जागेवर फुल्ली अशा पद्धतीने पाहिजे. आणि या ठिकाणच्या या रेषा, चला बघूया आपण असं चित्र कुठं दिसतंय. पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं आहे बघा, यांची जागा बदलली. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र तशा पद्धतीने दाखवलेलं नाही, ते एक स्थळ आणखीन पुढे गेलेलं आपल्याला दिसतंय, म्हणून हा पर्याय रद्द करतोय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. चला, प्रश्न क्रमांक 17. समसंबंध या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न. पहिल्या 2 आकृत्यांमधला संबंध आपल्याला शोधायचा आहे. पहिल्या 2 आकृत्यांचं निरीक्षण करू. या ठिकाणी बाहेरच्या बाजूला वर्तुळ आहे, आतमध्ये त्रिकोण आहे. त्रिकोण दुसऱ्या आकृतीत जसाच तसा आहे, पण जो वर्तुळ आहे तो वर्तुळ या त्रिकोणाच्या डाव्या वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला छोट्या आकारामध्ये दिसतोय. म्हणजे बाहेरचा जो आकृती होती ती मधल्या आकृतीच्या डाव्या वरच्या कोपऱ्याला आहे. चला, इथं आपल्याला तशा 2 आकृत्या आहेत. मध्ये हे काळ्या रंगाचं अधिकचं चिन्ह आणि बाहेरच्या बाजूला हे चौरस दिसतोय. आता प्रश्नार्थक चिन्ह जागेवरची जी आकृती पाहिजे त्या ठिकाणी हा अधिक जशाच तसा असेल आणि हे जे चौरस आहे ते डाव्या वरच्या कोपऱ्यात आपल्याला पाहिजे. चला बघूया. या ठिकाणी उजव्या खालच्या कोपऱ्यात आहे, रद्द. या ठिकाणी डाव्या वरच्या कोपऱ्यात आहे, बरोबर आहे. इथं मात्र हा चौरसच दिसत नाही, तो रद्द करूया. इथं अधिकचं चिन्ह आहे पण इथं हे गोल दाखवलं आहे, वर्तुळ दाखवलं आहे, जे आपल्याला बाहेरच्या बाजूला वर्तुळ नव्हतं, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. योग्य उत्तर आपलं जे आहे ते पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्नामध्ये ज्या पहिल्या 2 आकृत्या आहेत त्यांच्यातला संबंध बघू. इथं त्रिकोण आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये 3 सुट्ट्या रेषा आहेत, रेषाखंड आहेत बघा, ज्यांचा एकमेकाला स्पर्श झालेला नाही. संबंध लक्षात आला. त्रिकोण 3 बाजू, त्याच्या 3 बाजू या ठिकाणी सुट्ट्या स्वरूपात आहेत. पुढे हा चौरस आहे म्हणजे 4 सुट्ट्या बाजू आपल्याला पाहिजेत. इथं देखील 4 आहेत पण या 2 जुळलेल्या आहेत, रद्द. या ठिकाणी 4 आहेत, 4ही स्वतंत्र आहेत, एकमेकीशी स्पर्श झालेला नाही. इथं बघा जुळलेले आहेत, रद्द. या ठिकाणी देखील एक जुळलेले, रद्द. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. या ठिकाणी काळजीपूर्वक बघा म्हणजे लक्षात येऊन जाईल आपल्याला 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे. बाहेरच्या बाजूला चौरस आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण दिसतो. दुसऱ्या आकृतीत त्यांची आदाबाजू झाली जागेची. त्रिकोण आहे पण तो आता बाहेर आहे आणि बाहेरचा चौरस आतमध्ये. या ठिकाणी बघा बाहेरच्या बाजूला त्रिकोण आहे, आतमध्ये वर्तुळ आहे. आपल्याला हा त्रिकोण अशाच पद्धतीने पाहिजे आणि वर्तुळ आपल्याला बाहेरच्या बाजूला पाहिजे.
असं चित्र आपल्याला बघा कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये. हाच त्रिकोण आहे तिथं आणि हा जो वर्तुळ आहे तो आपल्याला बाहेरच्या बाजूने पाहिजे होता, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. बाकीच्या ठिकाणी तसं चित्र नाही, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला 20वा प्रश्न तुमच्या समोर येते. पहिल्या 2 आकृत्यांमधला संबंध आपल्याला शोधायचा. या ठिकाणी वर्तुळ आहे तर दुसऱ्या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे, म्हणजे या वर्तुळाचा डावीकडचा भाग या ठिकाणी आहे, उजवीकडचा भाग नाहीसा झाला आहे. ओके, आता ही जी आकृती आहे या आकृतीचा अर्धा भाग आपल्याला पाहिजे. या ठिकाणी कोणता पाहिजे, पण हा डावीकडचा भाग पाहिजे, उजवीकडचा भाग नाहीसा झालेला पाहिजे. डावीकडचा भाग म्हणजे फक्त एवढाच, डावीकडचा भाग आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणी ही दिसणारी आकृती आपल्याला या पर्यायापैकी योग्य ती आकृती या ठिकाणी ठेवून ही भौमितिक रचना आपल्याला पूर्ण करायची. चौरस आहे अपूर्ण असलेला, याचा जो जुळणारा भाग आहे आकृतीचा, या उत्तर पर्यायाशी जुळणारा भाग, हा भाग आपण बघणार आहोत. या ठिकाणचा हा भाग बघू आपण. हा जो मधला गॅप आहे तो इथं खूपच कमी दिसतोय, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील हा खूप कमी आहे, रद्द करूया. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा बाणासारखा आकार आपल्याला इथं दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये हा बाण दिसतोय, हा भागसुद्धा व्यवस्थित दिसतोय. किंवा आपण जर या पद्धतीने वरचा ही बाजू पूर्ण करून घेतली तर हा जो मधील आकार आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक 4शी व्यवस्थित जुळताना दिसतो, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 22. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जुळणारा भाग बघायचा आहे. या आकृतीला या ठिकाणी देखील चौरस अपूर्ण आहे. आता नेमका जुळणारा भाग, ही उभी रेषा, ही छोटी रेषा, या ठिकाणी तो जुळतोय, हा जुळत नाही. या ठिकाणचा ही रेषा जी आहे या बाजूपेक्षा इथं मोठी आहे, हा पर्याय रद्द करूया आपण. पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणचा हा भाग आपल्याला इथं जुळताना दिसत नाही, याच्यास पाहिजे होता, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये ही जी उंची आहे या ठिकाणची ती देखील जास्त आहे. ही जी छोटीशी रेषा आहे ती देखील इथं जास्त आहे, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. आता या आकृतीमध्ये हा भाग बघा, ही जुळते इथं, यानंतरची ही रेषा पण याशी जुळते, ही पण जुळते, यानंतरचे हे भागसुद्धा इथं जुळतात, म्हणजे ही आकृती या ठिकाणी ठेवल्यानंतर एक पूर्ण असा चौरस तयार होतो, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. चला, भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य तो उत्तर पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 23, वैभव समीक्षा. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीचा हा जो जुळणारा भाग आहे, जुळणाऱ्या भागावरती आपण लक्ष देऊन उत्तर पर्याय शोधणार आहोत. हा वक्र भाग पाहिजे, ही सरळ रेषा, पुन्हा हा वक्र भाग आणि ही उभी रेषा आपल्याला पाहिजे. या ठिकाणचा हा वक्र भाग जुळतोय, ही रेषा जुळते, हा पण भाग इथपर्यंत जुळतो, पण यानंतरचा हा जो भाग इथं दाखवला आहे तो इथं नाही, म्हणून हा पर्याय रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा भाग जुळताना दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे, तो पण रद्द. आता शेवटचा पर्याय शिल्लक राहिला आहे. बघा, जुळणारा भाग जुळतोय व्यवस्थित, ही जुळते रेषा, ही पण जुळते आणि ही उभी रेषा पण इथं आपल्याला जुळते. हा भाग पूर्ण ठेवल्यानंतर या ठिकाणी उत्तर पर्यायामध्ये आपल्याला चौरस पूर्ण होताना दिसतो, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे आहे. यस. 24 क्रमांकाचा प्रश्न, या आकृतीचा हा जो जुळणारा भाग आहे उत्तर आकृतीशी, त्याच्याशी तुलना करू आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो जुळत नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील हा भाग जुळत नाही. चला, पर्याय क्रमांक 3 मध्ये हा भाग, ही जुळते रेषा, ही तिरपी रेषा, ही उभी रेषा आणि ही तिरपी रेषा पण व्यवस्थित जुळते, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. हा देखील या ठिकाणी न जुळणारा भाग आपल्याला दिसतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. पुढे जाऊ, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत.
चला, आरशातील प्रतिबिंब या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा खूप आवडतो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा यातील प्रश्न अवघड देखील वाटतात. जे काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडंसं डीपमध्ये स्पष्टीकरण बघा. या ठिकाणी जे पक्षाचं चित्र दिसते विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला हे एक्स आणि वाय अक्ष, याचा अर्थ असा की हे चित्र आपल्याला नेमकं आरशात कसं दिसेल ते आपल्याला सांगायचे. बघा, या चित्रातील पक्षी हा डावीकडे तोंड करून उभा आहे, तर आपल्याला तो आरशामध्ये उजवीकडून तोंड करून उभा असलेला पाहिजे. उजवीकडे तोंड केला 1, 2 आणि 3 क्रमांकाचं चित्र आहे. पर्याय क्रमांक 4 हे याच्याशी जुळते म्हणून ते रद्द. चला, आता त्या तिन्हीपैकी योग्य उत्तर कोणतं असणार आहे बघू. हा डोळा आहे व्यवस्थित सर्वाला. त्यानंतर हे चोचेचा भाग पण व्यवस्थित दिसतोय, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये खालचा हा चोचेचा भाग दिसत नाही आणि ही रेषा पण इथं दिसत नाही, म्हणून हा पर्याय 2 क्रमांक रद्द केला आपण. आता पर्याय क्रमांक 1 आणि 3 उरला. यातील पायाची रचना बघा, इथं हे पायाची रचना वेगळी दाखवली आणि या ठिकाणी एक रेषा आहे तर या ठिकाणी 2 रेषा दाखवल्यात, म्हणून हा पर्याय रद्द होतो. योग्य पर्याय आपला पर्याय क्रमांक 1, ज्याचा हा प्रत्येक भाग आरशामध्ये या पद्धतीने आपल्याला दिसेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. चला बघूया. 2, 4, 6 हा अंक नेमका आपल्याला आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल ते आपल्याला समजून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. 2 याच्यामध्ये सर्वात डाव्या बाजूला आहे, तो आपल्याला उजवीकडे आणि त्याचे उलटं प्रतिबिंब पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उलटं प्रतिबिंब आहे पण ते डावीकडंच आहे, म्हणून हे रद्द होतं. चला, आरशामध्ये बघा, जी वस्तू आरशापासून जवळ असते ती दुसऱ्या बाजूला देखील जवळ दिसते. म्हणजे 6चं प्रतिबिंब इथं दिसतील, 4चं इथं असेल आणि 2चं या ठिकाणी असेल, पण इथं 2चं इथंच दिसते म्हणून ते रद्द केलं आपण. चला, 2चं प्रतिबिंब इथं व्यवस्थित आहे, 4चं देखील प्रतिबिंब आरशातील आहे, 6चं देखील इथं आहे. पुढे आणखीन बघूया कुठे आणखीन दुसरं उत्तर आहे असण्याची शक्यता आहे का. 2 या ठिकाणी व्यवस्थित आहे, पण 4 या ठिकाणी मात्र सरळ दिसतोय, रद्द. या ठिकाणी 2 पाहिजे होता, तो नाही, 4 आहे, रद्द. चला, योग्य उत्तर आपलं सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसणारा हा जो आकार आहे आपल्याला तो बघायचा आहे. हा जो झडचा आकार आहे, जो डाव्या वरच्या कोपऱ्यात आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्याला उजव्या वरच्या कोपऱ्यात पाहिजे. चला, झडचं उजव्या वरच्या कोपऱ्यात प्रतिबिंब इथं नाही, रद्द. इथं आहे, इथं आहे आणि या ठिकाणी नाही, रद्द. चला, या 2 पैकी आपलं उत्तर असणार आहे. आता त्यानंतर असलेला हा एच सारखा आकार, त्याच्या खालोखाल आहे इथं पण आणि इथं पण तो दिसतोय. त्यानंतर हा जो आरचा आकार आहे त्याचं प्रतिबिंब इथं पण आहे, इथं पण आहे. त्याच्या खाली हे जेचा आकार आपल्याला पाहिजे. बघा, जेचा आकार इथं दिसतोय पण तो सरळच आहे असाच, आणि ही जी आडवी रेषा इथं पाहिजे होती ती दिसत नाही पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून तो रद्द झाला. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र याचं जेचं प्रतिबिंब इथं व्यवस्थित दिसतंय, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. चला, 28 क्रमांकाचा प्रश्न. हा एच सारखा आकार दिसतोय. हा आयचा आहे, हा एनचा आहे, हा डीचा आहे आणि हे वर्तुळ आहे. त्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचे कुठे ते. बघा, हे वर्तुळ आपण सर्वप्रथम बघू. या ठिकाणी हे वर्तुळ आहे ते उजव्या खालच्या कोपऱ्यात आहे. आरशामध्ये ते डाव्या खालच्या कोपऱ्यात पाहिजे. डाव्या खालच्या कोपऱ्यात म्हणजे 1, तो इथं आणि इथं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, रद्द. चला, त्यानंतर हा जो डीचा भाग आहे तो बघू आपण. तो कुठं आहे, या ठिकाणी प्रश्नाकृतीत उजव्या वरच्या कोपऱ्यात आहे, उत्तर आकृतीत डाव्या वरच्या कोपऱ्यात पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. डावा आणि उजवा समजून घ्यायचा. आता हा डावा वरचा कोपरा डीचा आकार इथं आहे, इथं पण आहे. ओके, इथं नाही, रद्द. एक एक उत्तर आकृती आपण रद्द करत योग्य उत्तर आकृतीपर्यंत चाललो आहोत. कसं जातो ते लक्षात घ्या. यानंतर याला लगत असलेला हा यांचा आकार तो आपल्याला पाहिजे. इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये तो आकार आपल्याला दिसत नाही, रद्द झाला. आता बघा, 3 पर्याय रद्द झाले, हा पर्याय उरला. याची तुलना फक्त आपल्याला प्रश्नाकृतीशी करायची. यांचा आकार दिसतोय, त्याच्या खाली हा आयचा आकार आहे, एच इथं पण आहे. योग्य पद्धतीने जुळलेलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करतो आहोत.
प्रश्न क्रमांक 29, घडी घाला आणि उलगडा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न. कशा पद्धतीने आपण या ठिकाणी घड्या घातल्यात. वर्तुळाकार कागद आहे, वर्तुळाकार कागदाला पहिली घडी या बाणाच्या दिशेने घातली, हा अर्धवर्तुळ तयार झाला. दुसरी घडी या बाणाच्या दिशेने घातली, 1/4 भाग तयार झाला आणि त्याचा हा कोपरा बघा, हा कोपरा आपण कट केला आहे आणि या ठिकाणचा हा भाग आपण कट केला आहे. चला, ज्यावेळेस पहिली घडी अशा पद्धतीने आपण खोलणार आहोत त्यावेळेस याचं प्रतिबिंब अशा पद्धतीने इथे दिसेल आणि या भागाचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल. बघा, आरशातील प्रतिबिंब हा घटक या घटकामध्ये खूपच उपयोगी पडतो. त्यानंतर वरचा जो भाग आहे, पुन्हा आपल्याला आणखीन एक घडी खोलायची कागदाची. ती घडी खोलल्यानंतर हा जो काप आहे मधला तो इथं दिसेल आणि या दोन कापांचं प्रतिबिंब इथं दिसेल. ओके, हे या पद्धतीने. आता हे जे आपण रेखाटन केलेला आकार आहे तो कुठल्या उत्तर पर्यायाशी आपल्याला जुळताना दिसतो. बघा, पर्याय क्रमांक 1शी तो तंतोतंत जुळतोय. पर्याय क्रमांक 2मध्ये इथं हे 2 चौरस दाखवलेत, रद्द करतो. या ठिकाणचा भाग हा लंब दाखवला आहे, रद्द, हे पण जुळत नाही. आणि या ठिकाणचा हा जो काप आहे मधला तो खूपच मोठा दाखवला आहे जो की इथं नाही, म्हणून आपण हा देखील रद्द करतोय. योग्य उत्तर जे आहे आपलं ते पर्याय क्रमांक 1 हेच आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 30, या प्रश्नाचं योग्य उत्तर. कागदाला घडी कशा पद्धतीने घातली ते समजून घ्या. या ठिकाणी अशा पद्धतीने घातली, हा अर्धवर्तुळ तयार झाला. दुसरी घडी घातली, 1/4 भाग झाला. त्याच्या या ठिकाणी अशा पद्धतीचे 1 2 3 असे वर्तुळ कट केलेले आहेत. आता ज्यावेळेस पहिली घडी खोलणार आहोत त्यावेळेस याचं प्रतिबिंब इथं आपल्याला दिसणार आहे आणि पूर्ण ज्यावेळेस आपण घडी खोलणार आहोत या 6 वर्तुळाचं प्रतिबिंब खालच्या बाजूला दिसेल. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने हे प्रतिबिंब आपल्याला दिसतील. म्हणजे केंद्रस्थानी 4, या बाजूला 2, या बाजूला 2, या बाजूला 2, या बाजूला 2 असं आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत नाही. इथं 4 नाही तर 4पेक्षा जास्त दाखवलेत, रद्द करूया. इथं 2 आहेत, 2 आहेत, पण हे जे 2 आहेत ते मध्यभागी पाहिजे होते, ते शेवटी इकडे लिहिलेत, म्हणून हा पर्याय रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील याच पद्धतीने आहे, इथले 2 आपल्याला दाखवले आहेत, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र आपल्याला ते व्यवस्थित अशा पद्धतीचं आपण जे रेखाटन केले ते जुळताना दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला, नवीन विद्यार्थ्यांना प्रश्नाचं स्वरूप कळत असेल. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 31. हा चौरस आकृती कागद आहे. पहिली घडी वरच्या बाजूने बाणाच्या दिशेने घातलेली आहे. दुसरी घडी घातली, हा या कोपऱ्यातला चौरस तयार झाला. त्यानंतर तिसरी घडी घातली आणि हा छोटा त्रिकोण तयार झाला. त्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीने हे 2 काप घेतलेले आहेत. ज्यावेळेस पहिली घडी खोलली जाईल त्यावेळेस हे काप इथं आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. बघा, दुसरी घडी या पद्धतीने आपण खोलू त्यावेळेस या 2 कापाचं प्रतिबिंब इथं दिसेल आणि तिसरी घडी ज्यावेळेस आपण पूर्ण खोलणार आहोत त्यावेळेस या दोन्ही कापांचं प्रतिबिंब इथं आणि इथं दिसेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित दिसत आहे. म्हणून योग्य उत्तर आपण 2 हे निश्चित करतो आहोत. चला, प्रश्न क्रमांक 32. वर्तुळाकार कागद आहे. त्याला पहिली घडी घातल्यानंतर हा अर्धवर्तुळ तयार झाला. दुसरी घडी घातली, हा 1/4 भाग तयार झाला आणि त्यानंतर या ठिकाणचा हा एक भाग कट केला आहे, हा कोपरा आणि हा कोपरा आपण कट केलेला आहे. ज्यावेळेस हा कागद पहिली घडी खोलली जाईल त्यावेळेस बघा याचं प्रतिबिंब अशा पद्धतीने इथं दिसेल. हा जो भाग आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथं असं दिसेल आणि हा जो मधला काप आहे तो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसेल. ओके, चला, हे आणखीन एक घडी राहिली खोलायची. ती ज्यावेळेस आपण खोलू त्यावेळेस हे अशा पद्धतीने याचं प्रतिबिंब इथं पण असेल. या भागाचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल. हा जो भाग आहे तो सरळ इथं या ठिकाणी दिसेल आणि या भागाचं प्रतिबिंब इथं दिसेल. म्हणजे हे अशा पद्धतीचा काप आपल्याला हे पूर्ण कागद आपल्याला खोलल्यानंतर दिसणार आहे. ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित जुळताना दिसत आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा या ठिकाणचा काप हा
जास्त मोठा आहे पण इथं छोटा दिसतो, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2मध्ये हा काप जुळताना दिसतोय. पर्याय क्रमांक 3मध्ये ह्या कापाचे जे उरलेले भाग होते ते फक्त इथं दिसत आहेत. ते आपल्याला नाही पाहिजे होते, कारण ते आपल्या आकृतीमध्ये येणार नाहीत. ही आकृती खोल्यानंतर ते दिसणार नाहीत. ओके. पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र खूपच भाग दाखवले जितके आपल्याला याच्यामध्ये नसणार आहेत. चला, 32 प्रश्न झालेले आहेत जवळपास. आता फक्त 8 प्रश्न शिल्लक आहेत. 33 क्रमांकाचा प्रश्न. चला, काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी हा अर्धवर्तुळ जो आहे, आपण हे जे सुट्टे भाग आहेत त्यांना क्रमांक देऊन घेऊ. हा 1, हा 2, 3 आणि हा 4. चला, हा 1 क्रमांकाचा अर्धवर्तुळ आपल्याला कुठं दिसतो बघू. इथं अर्धवर्तुळ दिसत नाही, रद्द. या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे पण याच्यात हा पुन्हा रेषा आली म्हणून रद्द. पर्याय क्रमांक 3मध्ये इथं आपल्याला अर्धवर्तुळ दिसते, इथं देखील नाही. 2 क्रमांकाचा भाग इथं आहे. 3 क्रमांकाचा हा भाग या ठिकाणी आहे. 4 क्रमांकाचा भाग इथं दिसतोय. ओके. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 34. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असलेले हे एकूण 3 भाग 1, 2 आणि 3 तिन्ही सारखेच भाग आहेत. या ठिकाणी ते जुळताना दिसत नाहीत, कारण या ठिकाणचा हा जो वक्र भाग आहे तो याच्याशी जुळत नाही. पर्याय क्रमांक 2मध्ये 1, 2, 3, 4 भाग आहेत, रद्द. पर्याय क्रमांक 3मध्ये मात्र हे 1, 2 तिन्ही भाग आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत. पर्याय क्रमांक 4मध्ये 1, 2, 3 भाग आहे पण हा भाग इथं दाखवला नाही, हे रेषा दाखवले नाहीत पण इथं दिसत आहेत म्हणून हा भाग रद्द. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हेच आहे. पुढे जाऊ. 35 क्रमांकाचा प्रश्न. यस, समीक्षा 4. चला, या ठिकाणी असलेले भाग जवळपास हे 1, 2 आणि 3 हे भाग सारखेच आहेत. तर हा 4 आणि 5 आपल्याला असे 5 भाग पाहिजेत. पर्याय क्रमांक 1मध्ये हे असे 1, 2, 3 भाग आहेत. चौथा भाग जो आहे, चौथा 5वा तो इथं दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 2मध्ये बघा हे 1, 2, 3 जे भाग पाहिजे होते 1, 2, 3, 4 भाग आहेत आणि थोडेसे लहान आहेत म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 3मध्ये देखील हे 1, 2, 3, 4 भाग आहेत पण थोडे लहान आहेत, या भागाशी ते जुळत नाहीत आणि हे 2 भाग पण इथं दिसत नाहीत, रद्द. पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र हे 1, 2, 3 भाग आपल्याला 1, 2, 3 या ठिकाणी दिसत आहेत. तर हा 4 क्रमांकाचा भाग या ठिकाणी आहे आणि हा 5 क्रमांकाचा भाग इथं आहे. हे एकसंधपणे जुळल्यानंतर ही उत्तर आकृती आपल्याला तयार होताना दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. चला, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना प्रश्न लक्षात येत असेल की खूपच अवघड असे प्रश्न नाहीत हे, पण समजून घेतल्यानंतर हे प्रश्न सर्वच्या सर्व आपल्याला सोपे वाटतात. जितका जास्त सराव विद्यार्थी मित्रांनो तितकं तुम्हाला लवकरात लवकर आणि अचूक प्रश्न हे सोडवता येतात. त्यामुळे जितके मार्केटमध्ये पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होतील तितके पुस्तकांचा अभ्यास करत चला. भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. या ठिकाणी प्रश्नाकृतीमधील सुट्टे सुट्टे भाग आहेत, ते सुट्टे भाग आपल्याला जुळवायचे आणि एकसंध आकृती आपल्याला तयार करायची. क्रमांक देऊन घेऊ. हा जो मधला भाग आहे 1 क्रमांक देऊ त्याला. हे 2, 3, 4 आणि 5 असे 5 सुट्टे भाग आहेत आपल्याला पाहिजेत. हा 1 क्रमांकाचा भाग इथं थोडासा असल्यासारखा वाटतो पण वरचा जर हा बघितला कोण तर इथं जुळताना दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 2मध्ये तो आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये पण आहे हा 1 क्रमांकाचा भाग. पर्याय क्रमांक 4मध्ये नाही, रद्द. चला, आता 2 क्रमांकाचा आणि 3 क्रमांकाचा भाग आपल्याला बघायचा कुठे. हा 2 क्रमांकाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी ही जी रेषा आहे बघा आपल्याला या कोपऱ्यापर्यंत गेलेली दिसते, जशी इथं नाही, फक्त इथंच आहे, ती इथून इथपर्यंत गेलेली नाही पण या ठिकाणी तशी दाखवली म्हणून हा पर्याय रद्द होतो. 2 क्रमांकाचा भाग इथं सापडला. 3 क्रमांकाचा भाग याच ठिकाणी आहे. 4 क्रमांक आणि 5 क्रमांक देखील इथंच आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे 5 भाग एकसंधपणे जुळल्यानंतर पर्याय क्रमांक 3मधील आकृती आपल्याला तयार होताना दिसत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं असेल, नवीन विद्यार्थ्यांना देखील समजला असेल हा प्रश्न. पुढे जाऊ. आता शेवटचे 4 प्रश्न लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारित असलेले प्रश्न आहेत. आपल्याला
काही विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो, पण सरावाने हा देखील घटक सोपा आहे, पण सराव आवश्यक आहे. काळजीपूर्वक सर्व प्रश्न जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे. ओके, चला, ही जी प्रश्नाकृती आहे, ही प्रश्नाकृती नेमकी कुठल्या उत्तर पर्यायामध्ये आपल्याला दडलेली दिसते ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी असलेल्या ह्या 2 उभ्या रेषा आणि या 2 तिरप्या रेषा आपल्याला शोधायच्यात. चला, अशा पद्धतीच्या तिरप्या रेषा आपल्याला ज्या की एकमेकीला समांतर आहेत त्या आपल्याला कुठं दिसतात बघू. या ठिकाणी असलेल्या या तिरप्या रेषा ज्या आहेत त्या समांतर नाहीत. या ठिकाणचं त्यांचं अंतर कमी, या ठिकाणी जास्त आहे, म्हणून इथं ते उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी जर त्या 2 समांतर रेषा दिसत आहेत तर त्याला लगत असलेली उभी रेषा आपल्याला ही दिसते आणि त्याला लगत असलेली पुढची उभी रेषा इथं दिसते. हे जे रेखाटन केलेलं भाग आहे, हा गडद किल्ला, तो या प्रश्नाकृतीशी आपल्याला जुळताना दिसतोय. तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपल्याला तसा समांतर रेषा नाहीत. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील तशा समांतर रेषा नाहीत, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 38. ओके, बघूया. प्रश्नाकृतीमध्ये ही आडवी रेषा, ही तिरपी रेषा, ही तिरपी रेषा आणि उभी रेषा अशा आपल्याला भाग पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला इथं तसा भाग दिसत नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये जवळपास थोडासा भाग इथं आहे बघा. ही आडवी रेषा आहे, अर्ध्यातून जर घेतली तर ही तिरपी रेषा आहे, पण ही उभी रेषा मात्र इथं नाही, ही तिरपी रेषा इथं आहे, म्हणून आपलं हे उत्तर नाही. काही जणांनी 2 उत्तर दिलेलं होतं. पुढे जाऊ. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी बघा, इथून ही आडवी रेषा इथं जुळते इथपर्यंत, त्यानंतरची ही तिरपी रेषा जुळते, ही तिरपी रेषा पण इथं जुळते आणि ही उभी रेषा पण आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे या उत्तर आकृतीमध्ये ही प्रश्नाकृती व्यवस्थित दडलेली दिसत आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये तशा पद्धतीचा भाग आपल्याला दिसत नाही. ओके, किंवा या ठिकाणचा हा जो भाग आहे त्रिकोणाचा दिसणारा, तो याच्याशी जुळत नाही हा आकार, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतो आहोत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 39. चला, ही तिरपी रेषा, ही आडवी रेषा, उभी रेषा, ही छोटी आडवी रेषा आणि ही तिरपी रेषा असा भाग आपल्याला बघायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये यातला हा जो तिरपेपणा इथं जुळत नाही आणि ही जरी असली तर ह्या रेषेचा उभा भाग आणि या ठिकाणच्या आडवी रेषा इथं दिसत नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील अशा पद्धतीचा भाग आपल्याला दिसत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, 3 मध्ये देखील हा भाग कुठेही दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र या ठिकाणची ही तिरपी रेषा दिसते, त्यानंतर ही आडवी रेषा त्याला लगत आहे, त्यानंतर उभी रेषा इथपर्यंत आहे, त्यानंतर छोटीशी आडवी रेषा पण इथपर्यंत आहे आणि ही तिरपी रेषा देखील आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा जो गडद केलेला भाग आपल्याला दिसतोय ती आपली प्रश्नाकृती याच्यामध्ये व्यवस्थित दडलेली दिसते, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे आहे. चला, कालच्या पेपरमधील सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 40 आपल्यासमोर आहे. प्रश्नाकृती काळजीपूर्वक पहा. या ठिकाणची ही आडवी रेषा, तिरपी रेषा, पुन्हा ही वरची सलग तिरपी रेषा आणि पुन्हा ही आडवी रेषा असा भाग आपल्याला शोधायचा आहे. कुठं दिसतो? पर्याय क्रमांक 1 मध्ये अशा पद्धतीचा हा दिसणारा त्रिकोणासारखा भाग आपल्याला कुठेही दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र हा भाग इथं दिसतोय बघा. ही आडवी रेषा आहे, त्याला लगत वरची ही तिरपी रेषा आहे, त्याला लगत ही वरची आणखीन एक तिरपी रेषा आहे आणि त्याला लगत ही सरळ रेषा पण इथपर्यंत आहे. म्हणजे हा भाग आपण या ठिकाणी जो गडद केला आहे तो ही प्रश्नाकृती इथं आपल्याला दिसते. पर्याय क्रमांक 3 मध्ये तशी परिस्थिती आपल्याला कुठेही दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील दिसत नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे अगदी योग्य विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये ही प्रश्नाकृती व्यवस्थित दडलेली आपल्याला दिसत आहे. चला, कालच्या पेपरमध्ये ज्यांचे कमी गुण आले होते मानसिक क्षमता चाचणीमध्ये त्यांना या 40 प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की आपले नेमके कोणते प्रश्न चुकले होते आणि ते कशा पद्धतीने आपण सोडवायला पाहिजे होते.
विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.